काल आपण क्लासिफिकेशन ऑफ व्हिज्युअल क्वांटिटीज पाहिलं. त्यातला पहिला होता फंडामेंटल आणि दुसरा डिराइव्ड पाहिलं. नंतर आपण सिस्टम ऑफ युनिट्स पाहिलं होतं. पहिली होती ती CGS होती, दुसरी होती ती MKS होती, तिसरी होती ती FPS होती आणि चौथी होती ती SI सिस्टम होती, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. नंतर आपण फंडामेंटल क्वांटिटीचे SI युनिट्स पाहिले होते. आज आपण डिराइव्ड क्वांटिटीचे SI युनिट्स म्हणजे या ठिकाणी फंडामेंटल आपण काय पाहिलं, या ठिकाणी आपण आता काय पाहणार आहोत डिराइव्ड क्वांटिटीचे SI युनिट्स. या ठिकाणी डिराइव्ड SI युनिट्स, SI युनिट्स ऑफ डिराइव्ड क्वांटिटी, त्याला आपण डिराइव्ड SI युनिट्स म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी आपण क्वांटिटी लिहूया. आता क्वांटिटी म्हणजेच फिजिकल क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजेच कोणती फिजिकल क्वांटिटी. त्या ठिकाणी युनिट लिहूया. कोणतं युनिट? SI युनिट लिहूया. आणि जे सिम्बॉल आहे ते आपण सिम्बॉल आपण एक टेबलच तयार करूया. जे तुम्हाला पाहताना व्यवस्थित काय करता येईल तुम्हाला पाहता येईल. मग या ठिकाणी पण पहिले क्वांटिटी जर आपण पाहिलं डिराइव्ड क्वांटिटी आपण कोणतेही घेऊ शकतो. मग या ठिकाणी आपण पाहिलं व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी घेतलं तरी चालेल, स्पीड घेतलं तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला काही वेक्टर कोणता स्केलर कोणता काही. या ठिकाणी व्हिलॉसिटी किंवा आपण स्पीड जर पाहिलं तर या ठिकाणी मीटर पर सेकंद आहे. कोणता आहे? मीटर पर सेकंद. या ठिकाणी मीटर पर सेकंड म्हणजेच या ठिकाणी तुम्ही असं पण लिहिता किंवा या ठिकाणी मीटर पर सेकंद. बरोबर. आता हे पूर्ण आपण लिहिणार आपण. मीटर आलं आणि या ठिकाणी मीटर पर सेकंड. आणि या ठिकाणी जे सिम्बॉल आहे ते आपण असं लिहिलं तरी चालेल किंवा या ठिकाणी काही स्टुडंट जे आहेत ते असं पण लिहितात. तुम्हाला स्कूलमध्ये मेन्शन केलं. हे झालं व्हिलॉसिटी किंवा कसे झालं स्पीडचं. या ठिकाणी आपण डेन्सिटी लिहूया. काय घेतलं आपण? डेन्सिटी. डेन्सिटीचं जर आपण पाहिलं तर डेन्सिटी म्हणजेच मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. या ठिकाणी मासचं इथं किलोग्रॅम येतं. मासचं काय तर किलोग्रॅम आहे. आणि या ठिकाणी व्हॉल्यूमचं इथं मीटर क्यूब येतं. काय तर मीटरचा क्यूब. मी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी kg घेतला आणि मीटरचा क्यूब. नंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल पाहिलं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं जे आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट आहे व्होल्ट आणि त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल. नंतर या ठिकाणी आपण पाहिलं इलेक्ट्रिक रेजिस्टन्स पाहिलं. कोणतं पाहतोय आपण? इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. या ठिकाणी इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे ओम आणि त्याचं सिम्बॉल जे आहे ओमेगा म्हणतात. नंतर या ठिकाणी आपण पाहिलं पॉवरचं पाहिलं. काय पाहिलं? या ठिकाणी पॉवर पाहिलं. पॉवरचं जे युनिट आहे ते आहे वॅट. काय आहे? वॅट आहे. आणि या ठिकाणी वॅटचं जे सिम्बॉल आहे ते काय आहे? आपण मॅग्नेटिक फ्लक्स पाहिलं. मॅग्नेटिक फ्लक्स तुमच्या 10 मध्ये कुठेतरी झालं असेल. मॅग्नेटिक फ्लक्स आहे वेबर आहे. काय आहे? वेबर. आणि त्याचं सिम्बॉल आहे W. नाही फक्त W∞. का W∞ घेतलं? कारण आपण फक्त जर W घेतला तर ते म्हणणार वॅट आहे, काय म्हणणार वॅट आहे, काय म्हणणार वेबर आहे. मग W∞ म्हणजे वेबर आणि W म्हणजेच काय आलं? वॅट. नंतर या ठिकाणी आपण पाहिलं फ्रिक्वेन्सीज.
कशाचं पाहिलं आपण? फ्रिक्वेन्सीचं. मग या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स, HERT, आणि त्याचं सिम्बॉल आहे H. या ठिकाणी इंडक्टन्स, मॅग्नेटिक इंडक्टन्स. मग या ठिकाणी मी फक्त इंडक्टन्स लिहितो. इंडक्टन्सचं जे युनिट आहे तर त्या इंडक्टन्सचं युनिट आहे हेनरी. इंडक्टन्सचं युनिट काय आहे? हेनरी. पण हेनरीचं आहे फक्त H आहे. इथं H वापरला म्हणून इथं या ठिकाणी H काय केलं? 0. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं मॅग्नेटिक इंडक्शन पाहिलं, मॅग्नेटिक इंडक्शन, पण मॅग्नेटिक इंडक्शन जर पाहिलं तर या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शनचं आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर. बरोबर. मग या ठिकाणी हे कॅपिटल झालं सफिक्स बी आणि या ठिकाणी काय आहे? मीटर स्क्वेअर. मग या ठिकाणी सायंटिस्टचं नाव पण आहे, काय म्हणण्यात त्याला आपण? टेस्ला. मग या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चला कॅपिटल टे. बरोबर. वेबर. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं जे आहे तर या ठिकाणी न्यूटन पर कुलम आहे. न्यूटन पर कुलम. आणि या ठिकाणी आपण जसं काय झालं सिम्बॉल. सेवन फंडामेंटल सोडून राहिलेले सर्व डिराइव्ह. त्यापैकी काही आपण क्वांटिटीज घेतल्या, त्यांचं आपण युनिट्स आणि एसआय युनिट आणि काय पाहिलं आपण त्यांचं सिम्बॉल पाहिलं. आता या ठिकाणी हे जे सिम्बॉल्स आहेत तर या ठिकाणी हे जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स कसे आले? इथं के कॅपिटल का नाही? इथं व्ही कॅपिटल आहे. इथं किलोग्राम का लिहिलं नाही किंवा किलोग्राम्स एस का लिहित नाही? कन्व्हेन्शन्स यूज फॉर युनिट्स, यूज फॉर युनिट्स. जे कन्व्हेन्शन्स आहेत ते कोणते पहा? फर्स्ट पहिलं या ठिकाणी इफ फुल नेम इज यूज फॉर रायटिंग द युनिट्स, इफ full name is used for writing the unit, for writing the units, writing the units. Then first letter must not be capital. काय म्हणतात? पूर्ण नाव जर वापरायचं असेल तर पहिलं लेटर कॅपिटल नको. म्हणजे पर्सनचं नाव म्हणजे सायंटिस्टचं नाव असं किंवा नसं. आता फुल नेम म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण फुल नेम म्हणजे आपलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव ते नाही. फुल नेम म्हणजे या ठिकाणी आपलं स्वतःचं फक्त नाव. तर या ठिकाणी आपण किलोग्रॅम. बरोबर. मग या ठिकाणी मासचं काय आहे? किलोग्रॅम. तर या ठिकाणी किलोग्रॅम, तर या ठिकाणी के कॅपिटल नको आहे. फोर्सचं युनिट घेतलं तर आपण न्यूटन म्हणतो. हे पहिलं लेटर कॅपिटल. इंग्लिश लँग्वेजमध्ये जर आपण जेव्हा पर्सनचं नाव येतं तेव्हा पहिलं लेटर आपण कॅपिटलमध्ये असतं. पण या ठिकाणी युनिट्स देताना जर फुल नेम जर यूज करायचं असेल तर पहिलं लेटर कॅपिटल नको.
If full name is used for writing units, then first letter must not be capital. पहिलं लेटर कॅपिटल नको. मग त्या सायंटिस्टचं नाव असो किंवा नसो. हे झालं पहिलं. या ठिकाणी दिसतं. If name of person is used for writing the units, then first letter of the symbol. First letter of the symbol must be capital. First letter of the symbol must be capital. काय म्हणतात? नेम ऑफ पर्सन म्हणजे सायंटिस्ट. पण पर्सनचं नाव जर आपल्याला यूज करायचं असेल आणि त्याही सिम्बॉलमध्ये, तर सिम्बॉलमधलं पहिलं लेटर कॅपिटल. त्या ठिकाणी आपण बोर्डवरती लिहिलं तर हर्ट्स लिहिले, वेबर लिहिले. बरोबर. मग या ठिकाणी वेबर असं लिहिता येणार. दोन लेटर्स आहेत. मग या ठिकाणी असं नाही लिहिता. तर या ठिकाणी हे बरोबर नाही. मग बरोबर कोणतं आहे या ठिकाणी? हे बरोबर आहे. या ठिकाणी आपण हर्ट्स घेतलं तर या ठिकाणी आपण असं नाही लिहिणार. तर या ठिकाणी पहिलं लेटर कॅपिटल असतं. If name of person is used for writing the units, then first letter of the symbol must be capital. As a second one. या ठिकाणी पहिले 3 तर आपण अप्लाय करतोच, केले पाहिजे. The symbols do not have plural form. या ठिकाणी आपण मास जर घेतलं, मास युनिट जर घेतलं तर आपण केजी लिहितो. हे बरोबर आहे. केजी हे चुकीचं आहे. किलोग्रॅम्स म्हटलं तरी चालतं. पूर्ण जर वर्ड असेल या ठिकाणी किलोग्रॅम्स असं लिहिलं तर एक वेळ चालू शकतो. पण सिम्बॉल केजी आहे, केजी चालू. फोर्स युनिट न्यूटन आहे. हे बरोबर आहे. न्यूटन पुढे हेच लावून घ्यायचं. न्यूटन सेकंद होतो, न्यूटन्स नाही होत. सिम्बॉल्सला अनेक वचन नसतं. हा झालं तिसरं झालं. आणि चौथा जो रूल आहे तो आपण सहसा अप्लाय केला जात नाही आपल्याला. फुल स्टॉप और एनी अदर पंक्च्युएशन मार्क. काय म्हटलं का? फुल स्टॉप और एनी अदर पंक्च्युएशन मार्क must not be written after the symbols. या ठिकाणी मी चौथा लिहितो. फुल स्टॉप or any other punctuation mark. Any other punctuation mark must not be written. After the symbols. After the symbols used. These symbols used केले असते. मग या ठिकाणी full stop or any other punctuation mark must not be written after the symbol. After the symbols use म्हटलं. मला सांगा, आपण सेंटेन्स मी या ठिकाणी लिहितो. The magnitude of force
इज 5 न्यूटन. वाक्य संपलं, सेंटेन्स संपलं म्हणून फुलस्टॉप दिला. फुलस्टॉप दिला म्हणून काही फरक पडत असं लिहिणार का या ठिकाणी? असं लिहिणार का? द मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स इज 5 न्यूटन एक्सटिमेटेड साईड कधीच लिहिलं जात नाही कोणाकडून, किंवा असं लिहिलं जातं का? क्वेश्चन मार्क नाही. त्या पंक्च्युएशन मार्क सहसा लिहिला जात नाही, फुलस्टॉप लिहिला तरी काही फरक पडत नाही. पण पहिले 3 रूल्स तुम्ही अप्लाय केले पाहिजे. कोणतं? पूर्ण नाव जर लिहायचं असेल, किलोग्रॅम, न्यूटन, व्होल्ट, एम्पियर, तर पहिलं लेटर कॅपिटल नको. मग ते सायंटिस्टचं नाव असो नाही तर नसो. कारण लँग्वेजमध्ये आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये पर्सनचं नाव आलं तर आपण फर्स्ट लेटर कॅपिटल लिहितो, तसं युनिट्समध्ये लिहित नाही. दुसरं, जर पर्सनचं नाव म्हणजे सायंटिस्टचं नाव जर आपल्याला युनिक म्हणून वापरायचं असेल तर जे सिम्बॉल आपण वापरतो त्या सिम्बॉलमधलं पहिलं लेटर काय असलं पाहिजे? कॅपिटल. सिम्बॉलमधलं पहिलं लेटर काय असलं पाहिजे? कॅपिटल. पहिलं असं का? कारण सर्व सिम्बॉल्समध्ये एकच लेटर नसतं, 2 असतात. हर्ट्ज 2 आहे, हेनरी एकच आहे, वॅट एकच आहे, वेबर 2 आहे. जर 2 असतील पहिलं लेटर कॅपिटल, एक असेल तर तेच कॅपिटल. ते झालं डिराइव्ड SI युनिट झाले. आणि या ठिकाणी युनिटसाठी जे रूल्स होते ते काय झाले? रूल्स पाहिजे. त्या ठिकाणी पुढचा जो पॉईंट आहे तो आहे डायमेन्शन्स. पुढचा जो पॉईंट आहे तो कोणता आहे? डायमेन्शन्स किंवा डायमेन्शनल अनालिसिस. Dimensions or dimensional analysis. त्या ठिकाणी आपण डेन्सिटी घेतलं पहिलं एक्झाम्पल. अगोदर एक्झाम्पल घेऊया, नंतर मग मी या ठिकाणी डेफिनेशन देतो. मग या ठिकाणी आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं, डेन्सिटी घेतलं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? डेन्सिटीचा फॉर्म्युला मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. बरोबर. मग या ठिकाणी मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम, तर या ठिकाणी आपण मास लिहिला. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे लेंथचा क्यूब. बरोबर. आर्बिट्ररी कॉन्स्टंट काही असेल, फिजिकल क्वांटिटी कोणती असते? लेंथ. मग या ठिकाणी मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. मास ही कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल. मग या मास या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट आपण कॅपिटल एम. लेंथ सुद्धा काय फंडामेंटल क्वांटिटीच आहे, त्याचा आपण काय केलं. टाईम सुद्धा काय फंडामेंटल क्वांटिटीच आहे. या ठिकाणी टाईमचा आपण डिवाइड कॅल्क्युलेट. या ठिकाणी डेन्सिटीचं या ठिकाणी काय आलं? मास घेतलं तर एकच पॉवर आणि या ठिकाणी किती आलं? 2. मग या ठिकाणी आपण असं लिहिलं, या ठिकाणी m⁻² लिहिलं आणि 2 वरती गेलं. बरोबर. मग या ठिकाणी हे झालं डेन्सिटी. आपण काय केलं या ठिकाणी? डेन्सिटी काय केलं आपण? फंडामेंटल 2 क्वांटिटीजमध्ये काय केलं? ज्यावरती डिपेंड होते त्यावरती एक्सप्रेस केलं. This equation gives the relation between derived quantity किंवा physical quantity. Derived quantity gives the relation between derived quantity and the fundamental quantities or fundamental units, mass and length. In mechanics, generally, physical quantities, derived physical quantities, depends upon 3 fundamental quantities: mass, length, and time. Therefore, unit of any derived quantity, it is always expressed in terms of mass, length, and time. The relation between the derived quantity
and the fundamental units, mass, length and time, is called as dimensional analysis. मग इथं टाइम येतच नाही आहे, कारण डेन्सिटी टाईमवरती डिपेंडच नाही आहे. मग टाईमवरती जर डिपेंड नसेल आणि टाईम जर लिहायचं असेल तर पॉवर किती लिहिणार आपण? 0. एनिथिंग रेस टू 0 एक्सेप्ट 0 रेस टू 0 किती येतं? 1. मग कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं या ठिकाणी जे रिलेशन आहे ते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये येतं. मग काय म्हटलं हे रिलेशन कसं आहे? डेन्सिटी इट डिपेंड्स अपॉन 1 इन मास -2 इन लेंथ आणि 0 इन टाइम. मग डेन्सिटी जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर मास किती पॉवरसाठी रेस करावं लागेल? 1. आपल्याला लेंथ किती पॉवरसाठी? -2 आणि टाइम किती? 0. म्हणजे हे फंडामेंटल युनिटच्या काय पॉवर्स आहेत आणि हे फंडामेंटल युनिटसाठी एवढ्या पॉवरला जर आपण रेस केलं त्या सर्वांमुळे क्वांटिटी मिळते ती कोणती आहे? डेन्सिटी. Therefore, powers of these fundamental units or quantity is called as dimensions of derived quantity density. Density चे dimensions काय आहे? m⁻⁻², m⁻⁻², t⁻0. मेडिकल डेफिनेशन लिहितो आणि पुन्हा बनवतो. Dimensions of physical quantity is defined as dimensions of a physical quantity. Dimensions of a physical quantity is defined as the powers. Is defined as the powers to which the fundamental units are raised. Fundamental units are raised to obtain units of that quantity. Units of that quantity. Dimensions of physical quantity. Dimensions of physical quantity is defined as the powers to which the fundamental units. Density चे आपण डायमेन्शन दिले. Powers, mass, length आणि टाइम हे फंडामेंटल युनिट्स आहेत. मग या फंडामेंटल युनिटचे पॉवर्स किती आहेत? मास कितीसाठी रेस करावं लागलं? 1. लेंथ -1 आणि टाइम 0 कारण डेन्सिटी टाइमवरती डिपेंड आहे. Powers to which the fundamental units are raised to obtain units of that physical quantity. ज्या फिजिकल क्वांटिटीचे आपल्याला युनिट्स पाहिजे ते युनिट्स मिळण्यासाठी फंडामेंटल युनिट्स जे आहेत मास, लेंथ अँड टाइम त्यांच्या जेवढ्या पॉवरसाठी आपल्याला ते रेस करावं लागतं त्या फंडामेंटल युनिटच्या पॉवर्स म्हणजेच काय झालं त्या फिजिकल क्वांटिटीचे काय झाले युनिट्स आहेत. टू जनरली इन मेकॅनिक्स derived quantity depends upon 3 fundamental quantities: mass, length and time. They are called as fundamental units also. Now, unit of mass it is denoted by capital M, unit of length it is denoted by capital L, unit of time it is denoted by capital T. So, dimensions of density are m⁻⁻1, l⁻⁻2, t⁻0. तुम्हाला MCQ एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये, कॉलेजच्या एक्झाममध्ये, टेस्टमध्ये या ठिकाणी आपण MLT असा सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्स कसा पण असेल एलनं पण सुरू केला असेल या ठिकाणी. त्यामुळे सिक्वेन्स कोणता ते पाहिजे असं नाही लक्षात ठेवायचं 1 - 2 0 असं जर पाऊस लक्षात ठेवलं तर जमली होईल. तुम्ही 1 - 2 0 असं लक्षात ठेवलं आणि त्यांनी सिक्वेन्स जर असा दिला असेल तर हे डायमेन्शन्स डेन्सिटी झाली का नाही. त्यामुळं नुसतं फक्त पॉवर्स नाही नोट करायचं m⁻⁻1 l⁻⁻2 t⁻0 आणि फॉर्म्युला लक्षात ठेवलं तर त्यावर काय करतात तुम्हाला फाइंड करतात. ठीक आहे, ठिकाणी थांबूया. उद्या आपण अनेक एक्झाम्पल्स आपण पाहणार. थँक्यू.